तर त्या कागदाच्या खाली बघा. काय करणार, आम्हाला गाडी लय पळवायला लागते आणि रस्ता बेकार आहे बया. नाही तू काढली तीच पडद्यात बघा. पलीकडे याचा चक्कर, तिकडे याचा मी इकडे ना काय म्हणल्यावर जात नाही. हा तिकडे चक्कर येते बाळा. नाही इथं होता इथनं ते हे कागदातच असणार आहे. ते दिसायचं बंद झालं. आत नाही दिसतोय ना भैया. हात आला नव्हता ना. वर घ्या ताई, पडदा वर घ्या, सावकाश जावा. हाय बघ श्रद्धा, ये पळ. हाय ये. नागच आहे बघ. तिथं होता, मी टच केलं लक्षात आलं. तो गावला आता. पुष्कर आली. इकडे आले आता आले. आता नाही पुष्कर आले. काय म्हणतेस? मी धरतो, तू जातेस पलीकडात. हा कशी पण जा. जा तू जा आत पोल्ट्रीत जा श्रद्धा. ठीक आहे. फुलांच्याकडे माझा फोन आला सांगा. मी आज जातो थांबा विजू. माझा फोन आणला. हा कशाला फोन? कडक आहे ना श्रद्धाला आता ग. मी आज जातो सोडा. हा आज जातो थांबा. हा जा. बोट लावू नका इकडे. तिकडे जवळ आहे आता. तू जा. मी त्याला टार्गेट दिल्यामुळे ते होतं. कसला येतो खतरनाक नाग आहे भैया. तू लाईव्ह बघडलास काय? ती पूजा दी जरा कुठे आम कुठे त्याकडे जाईन द्यायच्या त्याकडे वड भाई. अहो ताई, रोज 10 धरतोय, भिवू नका. 10 एक नाही. कोणीकडे आले? वर येतोय. थांब वर येतोय. तू खाली बस तिथं. हा लय अग्रेसिव्ह आहे चावायला. चावायला येईल लावू बघ. हा चावाला आहे, असा चिडलाय ना. हँडलिंग व्यवस्थित कर. मी इकडून सोडल्यावर आत येईल ना. नाही नाही तसाच काढून घे की. वड ना आता. इथं पण अडकलाय इथं पण अडकलाय. धर आता जाळीपाशी येऊन देऊ नको. कोपऱ्यात जाईल बाई. तू हात पण लावून दे नाही.
धार देता दाबून धरा की. घे इकडं मैदानात हा बाळा तिकडं ये बाहेर तिकडं बाहेर ये आणि भरणी घ्या बाहेर चल तू पुढं होईल की तोर बाहेर तिला भरणी आणून द्या भैया तुमचं नाव काय हा अजित पाटील म्हणून आहेत ह्या पाण्याच्या टंकीमध्ये मित्रांनो आताच साप त्यांनी वाचवला आता 8 दिवस झाले काढून काल कॉल गोला कुठे कंटीत जाऊन कॉल केलाय जत पैसे आहे कंटी मग अशा आपण कुठं होतो का काल इथून पण आलकुड मध्येच होतो आपण हा काल इथं पलीकडे होतो तुमच्या आहे नाही श्रद्धा हत्ती घासात त्या तिला द्या दिदी बरं नाही द्या जाऊ भिवू नका काय नाही ते येत नाही तुमच्या अंगावर काय येतोय पुरगीन धरलाय म्हटल्यावर भ्यायचं नाही बाहेर बघायला नाही. हा नागसाप आहे आणि इथं पोल्ट्री आहे आणि इथं सगळं पाण्याच्या टाकीत पकडला तो टाकीत होता आणि हा पोल्ट्री आहे म्हणजे कोंबड्यांची पोल्ट्री आहे तो म्हणजे पिल्ल्यांचा आशेला आला होता आणि कागद होता ना तिथं कागदाच्या आतमध्ये जाऊन बसलेला आणि हा विषारी म्हणजे, उन्हाचं टेम्परेचर आहे त्याच्यामुळे चिडलेला पण खूप हा नागसाप आणि म्हणजे पिल्ल्यांना काही धोका झाला नाही त्याने पिल्ल्यांना काही सुद्धा खाल्लेलं नाही तेवढ्यात आम्ही येऊन याला रेस्क्यू केलं आणि असा साप म्हणजे जाळीत अडकतात किंवा असे पोल्ट्रीमध्ये असतात पाण्याच्या टाकीत पडतात किंवा मानवी वस्तू येतात त्या सापांना म्हणजे वाचवा मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोलवा त्याचा प्राण वाचवा आणि यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी 2 साप वाचवले हा नाग होता तर ते खूप म्हणजे खूप भिलेले आम्हाला येताना त्यांनी खूप कॉल केले तरी पण आम्ही 15 मिनिटात येऊन हा विषारी साप पकडला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. मी अजित पाटील यांच्या पोल्ट्रीवरती आलो होतो कोंबड्यांचे पोल्ट्री येतं त्यांचं खाद्य घेऊन आलो होतो ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस आम्हाला मालकाने सांगितलं की इथं साप आहे तुम्ही धरताय काय आम्ही त्यांना म्हणलं नाही आम्हाला तर भीती वाटते आणि त्याच्यानंतर यांनी त्यांना ताईंना फोन केला की साप इथं आलेला आहे खूप मोठा आहे आणि खूप विषारी आहे तो भिलेला पण भरपूर होता आणि असा चिडलेला पण होता भरपूर म्हणजे असं खूप दंगा करत होती घरातली पण लोक मुलं ते घेत होती तेवढ्यामध्ये ताई फास्टमध्ये फोन केल्यानंतर 15 मिनिटातच इथं आलेत त्यांनी आणि त्यांनी तो साप धरलेला आहे तो साप खूप विषारी आहे ताई इथं येऊन त्यांनी धरल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानत आहे थँक्यू.